नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 11वी मराठीतील सूत्रसंचलन हा उपयोजित मराठीचा भाग. मागच्या तासिकेला आपण बघितलं की सूत्रसंचलन म्हणजे काय, सूत्रसंचलन करणारा सूत्रसंचालक कसा असतो, त्याचबरोबर सूत्रसंचलनाचं स्वरूप काय आहे हे आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेलं आहे. आजच्या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत सूत्रसंचलनाची क्षेत्रे म्हणजे काय, तर सूत्रसंचलन हे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केलं जातं हे आज आपण अभ्यासणार आहोत. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये केलं जातं तर ते कशा पद्धतीने केलं जातं, त्याचे घटक कोणते आहेत हे आज आपण आजच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. बघा, सूत्रसंचलनाची क्षेत्रे. जिथे जिथे श्रोत्याबरोबर एखादा कार्यक्रम साजरा केला जातो तिथे तिथे सूत्रसंचलनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळी सभा संमेलनं आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमापुरतीच मर्यादित असणारी सूत्रसंचलनाची व्याप्ती आता बैठका, मेळावे, परिसंवाद, चर्चासत्रे, पारितोषिक वितरण समारंभ तसेच विवाह सोहळे, वाढदिवस इत्यादीपर्यंत पोहोचलेली दिसून येते. आता बघा, आपण लक्षात घ्या की जेथे जेथे श्रोत्यासमोर एखादा कार्यक्रम साजरा होतो त्या प्रत्येक ठिकाणी सूत्रसंचलनाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते किंवा सूत्रसंचलनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, फक्त सभा संमेलनं आणि काही कार्यक्रम एवढ्यापुरतं सूत्रसंचलनाची व्याप्ती मर्यादित होती. परंतु आता सर्रास ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात, ज्या ठिकाणी श्रोते जमा होतात, अशा प्रत्येक ठिकाणी सूत्रसंचलनाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. ज्या ठिकाणी सूत्रसंचालक असतो त्या ठिकाणी तो कार्यक्रम रंजक होतो. त्या कार्यक्रमाची शोभा त्या सूत्रसंचलनामुळे वाढत असते आणि म्हणून या आता प्रत्येक क्षेत्रामध्ये सूत्रसंचलनाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरत आहे. बघा, मग असे कोणकोणते कार्यक्रम आहेत, बैठका आहेत, मेळावे आहेत, परिसंवाद आहेत, त्याचबरोबर समारोप आहेत, एखादं उद्घाटन असेल. मागच्या तासिकेला सांगितलं आहे मी, चर्चासत्र, पारितोषिक वितरण, निरोप समारंभ, त्याचबरोबर विवाह, त्याचबरोबर आणखी काही, म्हणजे जेथे जेथे लोक गोळा होतात आणि जेथे जेथे बोलण्याची क्रिया होते त्या प्रत्येक ठिकाणी सूत्रसंचलनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. मग अशी कोणकोणती क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचलन हे प्रभावीपणे केलं जातं, तर पहिलं क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी सूत्रसंचलन हे केलं जातं. आता सामाजिक कार्यक्रम कोणता, एखादी जनजागृती असेल. आत्ताच आपण अनुभवतोय की ह्या कोरोनामुळं आज किती भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग अशा वेळेस एखादी माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यक्रम आपण साजरा करत असताना त्या ठिकाणी सूत्रसंचलनाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते. सूत्रसंचलनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. आणि मग जास्तीत जास्त माहिती परिणामकारकरित्या देण्यासाठी सूत्रसंचालक हा अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतो. सामाजिक कार्यक्रमामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये असे अनेक सामाजिक क्षेत्रातील बरेचसे कार्यक्रम आहे की त्या ठिकाणी सूत्रसंचालक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. त्याच्यानंतर साहित्यिक, दुसरं क्षेत्र आहे साहित्यिक. एखादं कवी संमेलन असेल, त्याचबरोबर मराठी साहित्य परिषद असेल किंवा अनेक साहित्याच्या संदर्भातले एखाद्याचं पुस्तक प्रकाशन असेल, कविता वाचन असेल किंवा एखाद्याच्या पुस्तकाचा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, अशा प्रत्येक ठिकाणी जे जे साहित्याच्या स्वरूपातले कार्यक्रम आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सूत्रसंचालक आपली भूमिका अतिशय महत्त्वाची बजावत असतो. आणि मग आता मी तुम्हाला अगोदर सांगितले की कोणताही कार्यक्रम जर असेल तर त्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचालक हा आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावून त्या कार्यक्रमाला शोभा आणण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, मग शाळेमधील असेल किंवा मग गावामधील असेल, या सर्व ठिकाणी शाळेमध्ये कोणते कार्यक्रम होतात, सांस्कृतिक
सांस्कृतिक कार्यक्रम कोणता आहे? निरोप समारंभाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. त्याच्यानंतर गेट टुगेदर असेल, त्याच्यानंतर सेंड ऑफचा असेल, किंवा अशा विविध ठिकाणी शाळेमध्ये त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम हे घडून आणले जात असतात. त्याचबरोबर एखादा गणपतीचा काळ असेल, त्या काळामध्ये नाटक बसवले जातात बघा, एकांकिका बसवले जातात. हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आणि शेवटच्या काळामध्ये त्या ठिकाणी सूत्रसंचालक आपली भूमिका पार पाडत असतो. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्र, शाळेमध्ये प्रत्येक वेळी जयंती असेल, पुण्यतिथी असेल, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, सर्व राष्ट्रीय सण, त्याचबरोबर जयंत्या, पुण्यतिथ्या, एखाद्या विद्यार्थ्यांचा जे उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये साजरे केले जातात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये साजरे केले जातात. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम साजरे करत असताना त्याची सिक्वेन्स लावणं किंवा तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या परिणामकारकरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी सूत्रसंचालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. राजकीय क्षेत्र, आता राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या नेत्याचं भाषण असेल, त्या भाषणाच्या त्या ठिकाणी एखाद्या पक्षाचा प्रचार असेल, अशा विविध ठिकाणी सूत्रसंचालकाची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असते. त्याचबरोबर कला असेल, शासकीय, क्रीडा, आरोग्य, धार्मिक, व्यावसायिक, कौटुंबिक, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, संगीत विषयक या सर्व क्षेत्रामध्ये सूत्रसंचालक आपली भूमिका परिणामकारकरित्या पार पाडत असतो आणि तो कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम करत असतो. आता कार्यक्रम कोणकोणते घेतले जातात की ज्या ठिकाणी आपल्याला सूत्रसंचालक हा सूत्रसंचालनाची भूमिका परिणामकारकरित्या पार पाडत असतो. कार्यक्रम कोणते असतात? संगीत महोत्सव असेल, व्याख्यानमाला असेल, संमेलन असेल, परिसंवाद असेल, चर्चासत्र असेल, कार्यशाळा असतील, काव्य मैफिल, वर्धापन दिन, गौरव समारंभ, मेळावे, स्पर्धा, जयंती, पुण्यतिथी, स्मृतिदिन, उद्घाटन समारंभ, निरोप समारंभ, तुमच्या आवडीचा वाढदिवसाचा समारंभ, त्याचबरोबर विवाह सोहळे, या सर्व ठिकाणी सूत्रसंचालन परिणामकारकरित्या त्या ठिकाणी केलं तर त्या कार्यक्रमाची शोभा ही वाढत असते. आता सूत्रसंचालन करत असताना कोणत्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा सूत्रसंचालनाची व्याप्ती काय आहे हे आपण आता या ठिकाणी अभ्यासूया. पहिला मुद्दा आहे सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय. आज एक व्यवसाय म्हणून बघितलं जातं सूत्रसंचालनाकडे. जर तुमच्यामध्ये तशा प्रकारची कला असेल, तुमच्यामध्ये तशा प्रकारची प्रतिभा असेल, तुमचं ज्ञानाचा भांडार खूप मोठा असेल तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह भागू शकता, चांगले पैसे त्या माध्यमातून तुम्ही कमवू शकता. आणि म्हणूनच त्या ठिकाणी एक वलयांकित व्यवसायाचं स्वरूप या सूत्रसंचालनाला आलेलं आहे. आपण बघतो, समाजामध्ये बघतो, कित्येक असे लोक आहेत की चांगल्या प्रकारचं सूत्रसंचालन करतात. आपल्या त्रिमूर्ती फाउंडेशनमध्ये गाडे सर असतील, छान अतिशय सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन करतात. त्यांना खूप त्या ठिकाणी सूत्रसंचालन करत असताना बाकीच्या सगळ्या ज्या संदर्भातलं कार्यक्रम असेल त्या संदर्भातलं खूप मोठं वाचन त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. म्हणजे ज्ञान, त्या कार्यक्रमाचं ज्ञान असणं गरजेचं असतं. आणि मग तशा प्रकारचं सूत्रसंचालन चांगल्या प्रकारचं प्रभावीपणे परिणामकारकरित्या सूत्रसंचालक करू शकतो. बघा, आता या ठिकाणी म्हणलं की वलयांकित व्यवसाय, कार्यक्रमाचे स्वरूप, त्यामधील विविधता, त्याची संख्या आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाची रेलचेल यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे सूत्रसंचालन आता केवळ हौस वा छंद न राहता व्यवसाय होतोय. काही व्यक्तींनी पूर्णवेळ सूत्रसंचालन म्हणून काम करता करता सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. काही जण नोकरी व्यवसाय सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत आहेत. काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटत आहे. त्यामुळे अनेक युवक युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे.
एक व्यवसाय म्हणून या सूत्रसंचालनाकडे पाहिलं जातं बघा. आताच मी तुम्हाला गाडे सरांचं उदाहरण दिलं आहे की आपल्या येथे कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं किंवा त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित केलं जातं आणि ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे शाळेमध्ये कार्यक्रम साजरा करतात बघा. एक प्रकारची शोभा आणण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. आणि मग आता बऱ्याचशा ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी कार्यक्रमाची अक्षरशः रीलचेल झालेली आहे. टी व्हीवरती बघा तुम्ही, टी व्हीवरती चला हवं येऊ द्या, निलेश साबळेचा कार्यक्रम असेल, हसण्याच्या संदर्भात, विनोदाच्या संदर्भात, तो निलेश साबळे अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्या ठिकाणी सूत्रसंचालन करताना दिसतं बघा. ते एक प्रकारचं पैसे कमवण्याचं एक साधन झालेलं आहे. आपला व्यवसाय सांभाळता किंवा आपली नोकरी सांभाळता तुम्ही अशा प्रकारे आपला काम करत असताना आपण सूत्रसंचालन त्या ठिकाणी कसं करू शकतो हे त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच ज्याच्यामध्ये कला आहे, ही सूत्रसंचालनाची कला आहे किंवा त्याच्यामध्ये जी प्रतिभाशक्ती आहे, त्या लोकांना हे क्षेत्र अक्षरशः खुणावत आहे की तुम्हालाही या ठिकाणी चांगल्या प्रकारचा स्कोप मिळू शकतो. आणि म्हणूनच हा पाठ अभ्यासाला येण्याचं कारण तेच आहे की सूत्रसंचालन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये सूत्रसंचालन हे केलं जातं, हे याची माहिती, सर्वस्वी माहिती, सूत्रसंचालनाचं स्वरूप, सूत्रसंचालनाची क्षेत्रे आणि सूत्रसंचालनाचे असणारे आवश्यक घटक याची सर्व माहिती या प्रकरणामध्ये तुम्हाला दिलेली आहे की आपल्या शाळेमधला एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जर समजा त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची कला असेल तर तो चांगल्या प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन करू शकतो आणि एक व्यवसाय म्हणून त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू शकतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. पुढचा मुद्दा आहे सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी. ज्याला खरोखर बोलण्याची कला आहे, ज्याच्या आवाजामध्ये दम आहे आणि ज्याच्यामध्ये खरंच करण्याची जिद्द आहे, त्या व्यक्तीने किंवा त्या मुलाने सूत्रसंचालन करत असताना कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजे, त्याची पूर्वतयारी कशी केली पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन आणि निवेदनाचा सराव यामधून उत्तम सूत्रसंचालक होता येतं. हे जे 4 घटक आहे, वाचलं पाहिजे, श्रवण, निरीक्षण, चिंतन आणि निवेदनाचा सराव करून आपण चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करू शकतो, उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन करू शकतो. आता वाचनाची कशी तयारी पाहिजे, पूर्वतयारी वाचनाची कशी पाहिजे, सर्व प्रकारचं वाचन सूत्रसंचालकाने करणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान, जर एखादा कोणताही कार्यक्रम जर साजरा करायचा असेल तर त्या कार्यक्रमाबद्दलची माहिती, त्या कार्यक्रमाला आवश्यक असणारी माहिती त्या सूत्रसंचालकाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचं वाचन देखील सर्व चौफेर असलं पाहिजे. आता या ठिकाणी काय म्हटले, सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवे, त्याचे वाचन चौफेर हवे. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्रे, आत्मचरित्रे, याचबरोबर दैनिक वृत्तपत्रे व पुरवण्या, दिवाळी अंक इत्यादीचे वाचन करायला हवे. सूत्रसंचालकाने काय वाचायला पाहिजे, कथा, कादंबऱ्या, त्याचबरोबर नाटक असेल, त्याचबरोबर इतिहासाची पुस्तक असेल, त्याचबरोबर चरित्रे, आत्मचरित्रे, काव्य संमेलने किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल ते त्या ठिकाणी त्यांनी अटेंड केले पाहिजे. त्याचबरोबर वर्तमानपत्रे, दैनंदिन वर्तमानपत्रातून देखील चांगल्या प्रकारची माहिती किंवा ज्ञान त्या ठिकाणी त्याला मिळू शकतं. दिवाळी अंक असेल, त्याचबरोबर वृत्तपत्राच्या पुरवण्या असतील, इत्यादी सर्व प्रकारचं वाचन, चौफेर असं वाचन त्या सूत्रसंचालकाचं असणं गरजेचं आहे बघा. त्याच्यानंतर काय म्हटलंय, सूत्रसंचालनाच्या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडा विषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयासंदर्भाचे वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. या ठिकाणी आपण मागे बघितलंय की सूत्रसंचालनाची व्याप्ती ही अतिशय मोठी आहे. आता सगळ्याच क्षेत्रामध्ये सूत्रसंचालन हे केलं जातं. मग राजकीय असेल, धार्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये सूत्रसंचालन हे केलं जातं. मग सर्व क्षेत्रामध्ये जर सूत्रसंचालन केलं जातं तर त्या क्षेत्रामध्ये
कार्यक्रम साजरा करत असताना त्या कार्यक्रमाविषयीची सर्व प्रकारची माहिती सूत्रसंचालकाला असणं गरजेचं आहे. जर त्याला त्या कार्यक्रमाची माहिती नसेल तर चांगल्या प्रकारचं सूत्रसंचालन हे करू शकत नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतोय, ज्या क्षेत्रामध्ये कार्यक्रम साजरा होतोय, आता धार्मिक कार्यक्रम असेल, समजा धार्मिक कार्यक्रम असेल, एखाद्या धर्मग्रंथाचं प्रकाशन असेल, तर त्या ज्या गोष्टीविषयी किंवा आता ज्ञानेश्वराच्या जीवनावरती एखादं पुस्तक एखाद्याने लिहिलेलं असेल, तर जो सूत्रसंचालन करणारा असेल त्या सूत्रसंचालकाला ज्ञानेश्वराविषयी सर्व माहिती असणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी कधी लिहिली, ज्ञानेश्वराच्या कोणत्या वयामध्ये, कोणत्या वर्षी, वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, कुठं ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, हे सर्व माहिती म्हणजे त्या पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रमासंदर्भातलं निवेदन करत असताना त्याला ह्या गोष्टीची सर्व माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामधील कार्यक्रमाविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचं सूत्रसंचालन करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी सूत्रसंचालकाचं वाचन चौफेर असायला पाहिजे, सर्व क्षेत्रातलं असायला पाहिजे. राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामधलं वाचन त्याचं असणं गरजेचं आहे. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से, काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ याची टिपणे करून ठेवावी. वृत्तपत्र वाचनातून आपले विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. जर समजा तुम्ही वर्तमानपत्र वाचली तर तुमच्या चालू घडामोडी त्या ठिकाणी लक्षात राहतात. त्यावरती बोलताना आपल्याला लगेच लक्षात येतं की आपण काय बोलायला पाहिजे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे एखाद्या कार्यक्रमाच्या संदर्भातील प्रसंग असतील, त्याला लागणार, त्या कार्यक्रमाला लागणाऱ्या चारोळ्या असतील किंवा त्या ठिकाणी इतर काही संदर्भ असतील, ते सर्व त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असण्यासाठी त्याचं वाचन हे चौफेर असणं गरजेचं आहे. सामान्य ज्ञान अद्ययावत असणं गरजेचं आहे. त्यासाठी वर्तमानपत्रे, त्या वर्तमानपत्राच्या पुरवण्या असतील, हे सगळं वाचन त्याने करणं गरजेचं आहे. मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरोशायरी याचाही संग्रह करावा आणि गरजेनुसार त्याचा समर्पकपणे वापर करावा. आता सर्रासपणे चारोळ्या सर्रासपणे वापरल्या जातात. मराठीतील असेल, हिंदीतील असेल, सर्व प्रकारच्या एखाद्या कार्यक्रमाला शोभा जर त्या ठिकाणी आणायची असेल तर अशा प्रकारचे शेरोशायरी असेल, चारोळ्या असतील, ते त्या ठिकाणी म्हणणं गरजेचं आहे. एखाद्याला त्या ठिकाणी कार्यक्रमाला तर शोभा येतेच, परंतु एखाद्याचं कौतुक करत असताना त्याला एक प्रकारची प्रेरणा देण्याचं काम या चारोळे किंवा शेरोशायरी करत असतात. एखाद्याचा वाढदिवस जर साजरा होत असेल, वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, तर त्या ठिकाणी त्याच्या संदर्भातले शेर, तो कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतोय, त्याला कसल्या प्रकारची चारोळी मॅच होऊ शकते, शेर मॅच होऊ शकतो, अशा प्रकारचे चारोळी शेरोशायरी त्या ठिकाणी म्हणणं किंवा त्या ठिकाणी बोलणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याचं वाचन चौफेर असणं गरजेचं आहे. वाचनाचे दोन भाग पडतात. एक म्हणजे सातत्याने करायचे विविध विषयाचे वाचन आणि दुसरे म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करायचे वाचन. वाचनाचे दोन्ही प्रकार परस्पराशी पूरक आहेत. वाचनाबरोबर आपले चिंतन सुरू असते, त्यामधून नवनवे सुचत राहते. ते टिपून ठेवले तर योग्य ठिकाणी वापरता येते आणि त्यामुळे सूत्रसंचालन पुस्तके होत नाही. वाचनाचे दोन प्रकार आहेत. तुम्हाला जो कार्यक्रम करायचा त्या कार्यक्रमाच्या संदर्भातली जेवढी माहिती असेल ती सर्व वाचून काढून त्या ठिकाणी कार्यक्रमाची पूर्वतयारी करायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे सातत्याचं वाचन, कायमस्वरूपीचं वाचन. मग तो कार्यक्रमासाठी नाही, आपण फक्त जे क्षेत्रातले कार्यक्रम साजरे करणार आहोत त्या संदर्भातलं संदर्भ पुस्तकं त्या ठिकाणी घेऊन त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचं वाचनातून आपल्याला जे योग्य वाटलं आहे, जे आपल्याला लिहून ठेवायचं वाटलं आहे की हे कार्यक्रमामध्ये आपण समर्पकपणे सादर करू शकतो, अशा प्रकारचं लिखाण त्या ठिकाणी लिहून ठेवणं. मग ते चारोळे असतील, शेरोशायरी असेल किंवा एखादं वाक्य असेल, बोधवाक्य असेल, तर ती त्या ठिकाणी लिहून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सूत्रसंचलन हे त्या ठिकाणी काय होत नाही, पुस्तकी होत नाही. एक सहजरित्या
त्या ठिकाणी ते सूत्रसंचलन साजरं होऊ शकतं. पुढच्या भागात आपण पुढच्या तासिकेला आपण बाकीचे राहिलेले भाग बघूया. जर समजा तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला पर्सनल नंबरवरती व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी विचारू शकता का. एका विद्यार्थ्याने विचारलं होतं मला की यस सर, या एका कडव्याचा त्या बहिणाबाई चौधरी यांच्या त्या कविता होत्या, त्या कवितेतली एक कडवं टाकलेलं होतं आणि याचा अर्थ मला सांगा. तर मी सांगितलेलं होतं. अशा प्रकारच्या तुम्हाला काही अडचणी जरी आल्या तर तुम्ही मला निसंकोचपणे कधीही विचारू शकता. मी तुम्हाला त्याचं उत्तर त्या ठिकाणी देईल. परंतु ज्यावेळेस तुम्हाला मी स्वाध्याय देतो तर ते स्वाध्याय त्या ठिकाणी तुम्ही लिहून काढणं गरजेचं आहे. आता आजचा स्वाध्याय मी तुम्हाला सांगतोय की सूत्रसंचलन करत असताना त्या सूत्रसंचालकाने कशाचं वाचन करणं गरजेचं आहे हे तुम्ही मला त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे. धन्यवाद.